नोटीस करपाचें कारण म्हणजे आउटस्टँडिंग अमाउंट आणि आम्ही आमचे ड्रायव्ह आमचो जो चालू आसा 2 महिने जाले आम्ही अराउंड 200+ नोटिसा सर्व केलेली आहा. तितून IOC येता आणि थोड्यांक आम्ही ऑलरेडी सील पासून मारलेली आणि थोड्यांनी पेमेंट येवन केलो पासून. आम्ही पयलीं सांगलेले आमकां कोण बिझनेस करता कितें करता आमकां प्रॉब्लेम काय ना, पण एज पर आमचे कितें म्युन्सिपालिटीचे कितें आसा ट्रेड लायसन फीज आणि हे ते तुमी भरा. आणि IOCचो इश्यू हो लॉंग पेंडिंग इश्यू आहा. आमची 8,000 स्क्वेअर मीटर एरिया त्यांच्याकडे आसा आणि त्यांचा हो पेंडिंग खूप वर्सांसून आसा आणि आमचे त्यांचे उलोव चालू आसलेले आणि खंय तरी आमी तांकां बसून ते काबार करले की आमी HPCLचेर तसोच आमचो कितें आसलो प्रॉब्लेम तो आमी सॉर्ट आउट केलो आणि त्यांच्यानी आमकां 9,000 स्क्वेअर मीटर एरिया आमची हँड ओव्हर केली आणि बाकीचे एरिया ते जे यूज करतात तेंची एरिया त्याचे ते अमाउंट आता आमकां रेग्युलर आहा आणि आता IOC कडेन कसो आहा त्यांचो करार खूप वर्सां पयलीं जाल्लो आनी आमच्या भितर ते पेमेंटा खातीर खंय तरी उरलेले म्हणून आयज दिता फाल्यां येता म्हणून आमच्यो मिटिंग्यो खूप जाल्यो. इवन दो आयज कोण सांगलें आयज मेळपा येता म्हणून आमकां काय ना आमकां तो लॉंग पेंडिंग इश्यू आहा तो बेगीन तेंच्यानी दिवचे कित्याक आमचे 8,000 स्क्वेअर मीटर एरिया ते युटिलायज करता आणि त्याचो 8 कोटी कितें अमाउंट आसा. आमी सांगलां आमकां जर तुमकां जर दिवपाक जायना जाल्यार तुमी आमचे वेकंट करा म्हणून ते आतां तेंच्यांनी फोन मारला ते मेळपाक येवपाचे आहा म्हणून. ते म्हणटा आमचो बिझनस जो आसा जो रन करता आमी इतली वर्सां आमी चडशे आमचे फ्यूल म्हणटा तो आमच्या हेका वयता नेव्हीक आर्मीक तांकां वयता पण ते आमकां लागना. एक्चुअली आमचो जेन्ना तूं प्लॉट यूज करता जाल्यार आमचें कितें आसा तो रेव्हेन्यू आमकां तो दिवचोच. आमी खंय तरी आतां सेटलमेंट कितें करपाचो आमी सगळें केल्लेलें आहा तरी पासून ते कितें उलोवपाक सोदता तेंचे आयकतले आमी आनी आमी तांकां सांगतले बाबा आतां आनी फुडें जायना कित्याक आमकां खंय तरी आमकां आमची येणावळ जी आसा ती खंय तरी आमची पयलीं भशेन ना. पयलीं कशें आसलें तुमकां सांगलें नोकऱ्या आसतना खंयच्या खंय चलताले पूण ते चलता त्या टायमाचेर आमच्या कावन्सिलान हें करूंक ना बा बाकीचो रेव्हेन्यू आसा तोय घेवचो. तो ऑक्ट्या टायमाचेर तो तर रेव्हेन्यू घेतलो जाल्यार आयज आमची परिस्थिती बरी आसपाची म्हणून रेव्हेन्यू जाग्याचेर आमचे बाकीचे उरना म्हणून ही 20-20 वर्सां 15-15 वर्सां जर ट्रेड लायसन भरना ते कारण हो प्रॉब्लेम जाला. आमकां लोकांक सुतोवपाक नाका पूण मनशान जेन्ना आपूण बिझनस करता तेजेर कमयता जाल्यार तेचे हक्क आहा ते तेणी येवन ट्रेड लायसन आपल्याचेर करपाचें. आमचे अजूनही आमी सांगता जे कोणी अजून ट्रेड लायसन काढूंक ना तेंच्यांनी बेगीन येवन ट्रेड लायसन काडपाचें कित्याक आमचे लोक आमचे एम्प्लॉय भोंवता आनी कोणाक आमी सोडपाना. आमी सांगला धंदो केल्यार आमकां प्रॉब्लेम काय ना एज पर तुमचे कितें आमच्या कायदेशामार ते करपाचें. मार्मुगांव म्युन्सिपालिटीची अराउंड 8,000+ स्क्वेअर मीटर जमीन ऑन लीज ही इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडेन आसा. तांकां आमी वेरियस टायम टू टायम तांकां आमी नोटिसीस काडटाले की तांचे अमकें स्थगीत आसा बी म्हणून. तांचे भाशेन ते आपल्या भाशेन कितें पेमेंट करताले आनी मागीर तांचो पेमेंट सारको ट्रिकल्सान जाल्लो. सो वी हॅड टू गो थ्रू दॅट एंटायर इश्यू. त्या वेळाचेर आमकां अशें दिसून आयलें की ऑलमोस्ट 8.5 कोटी तांचे कडल्यान आमकां ड्यूज आसा म्हणून. सो विदाउट वेस्टिंग मच टायम वी इशूड दॅम notice. That was around 3 months back. Subsequently, आम्ही तांचे कम्युनिकेशन केलें तांणी बी थोडे रिस्पॉन्स दिले बट रिस्पॉन्सीस वर ऑल irrelevant. So, taking all these factors into consideration, we have issued them the notice under section 80, 80(4). So, under Goa Municipalities Act, and we will go ahead with the proceedings. We have given them notice to that we will enforce the eviction if they don't pay their dues. या किती दिवसाचा टाइम दिला सर? 15 दिवसाचा. नाल्यार तुम्ही ते खाली करतात? Yeah, obviously. We will have to take a call on that. 15 days time, yes, definitely.